हाय ऑल. आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त ट्रिक्स देणार आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही कुठल्यातरी नवीन कंपनीमध्ये जॉइन व्हाल किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल, तर एखाद्या न्यू कोर्ससाठी तुम्ही एनरोल कराल, तर तुम्ही कसं-कसं तुमचं फ्रॉम डे 1 टू लास्ट डेट सगळं तुम्ही तुमचं नोटिंग एक्सेलमध्ये कसं मॅनेज करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. जर तुम्ही कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवरती डेली तुम्ही त्यामध्ये काम करत असता, तर तुमची एक डेली नोटिंग कशी तुम्ही मेंटेन करा ना, हे मी तुम्हाला एक सांगणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा-जेव्हा कुठल्याही कंपनीमध्ये जॉइन होते ना, तेव्हा-तेव्हा मला एक सेपरेट लॅपटॉप दिला जातो किंवा एक कॉम्प्युटर दिला जातो. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिली गोष्ट करते, ती म्हणजे मी स्वतःच्या नावाचं फोल्डर बनवते त्या कॉम्प्युटरमध्ये. जेणेकरून मी जे डेली काम करते ना, ते सर्व काम हे सेपरेटली त्या कॉम्प्युटरच्या आधीच्या डेटापासून राहील. जेणेकरून मी डेली काय-काय काम करते ना, हे माझ्याकडे सेपरेटली एका फोल्डरमध्ये राहील आणि कधीही मला कोणाला दाखवायचं असेल किंवा मला स्वतःलाच शोधायचं असेल, तर मला फक्त त्या फोल्डरमध्ये जाऊन माझं स्वतःचं काम शोधता येतं. आता फॉर एक्झाम्पल YouTubeसाठी मी जे व्हिडिओज बनवते, तर ते व्हिडिओज सगळे मी एका फोल्डरमध्ये ठेवते. त्याला नाव देते मी YouTube व्हिडिओज. जेणेकरून माझा जो पर्सनल डेटा आहे, तो संपूर्ण वेगळा राहील आणि माझा YouTubeचा व्हिडिओज हे वेगळे राहतील. आता इथे आपण माझ्या ॲक्चुअली लॅपटॉपमध्ये किंवा माझ्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर आहोत. इथे तुम्हाला दिसेल माझा लॅपटॉप बऱ्यापैकी क्लीन आहे. म्हणजे इथे खूप खूप सारे फोल्डर, खूप साऱ्या फाईल मी खूप लोकांच्या लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरवरती बघितलेल्या आहेत, की खूप साऱ्या फाईल, फोल्डर असे ठेवलेले असतात, जे त्यांचं स्वतःलाच त्यांना माहिती नसते, की कुठली फाईल, कुठलं फोल्डर मला आता बघायचंय. तर असं करत जाऊ नका. तुम्ही डेली जे काम करता ना, ते हे डेली एका व्यवस्थित फोल्डरमध्ये मेंटेन करून ठेवा. फॉर एक्झाम्पल आता माझे YouTubeचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी कसं 1 स्टार्टअप अकाउंटिंग, 2 ॲसेट्स, 3 बॅलन्स शीट, 4 प्रॉफिट अँड लॉस जेणेकरून मला स्वतःला आयडेंटिफाय व्हायला सोपं जातं. जवळ-जवळ आज मी 100च्या वर व्हिडिओ YouTubeवरती पोस्ट केलेले आहेत. पण तरी पण मला ते अगदी सोप्या पद्धतीने इथून आयडेंटिफाय करता येतात. आता महत्त्वाची गोष्ट आपण जे डेली नोटिंगबद्दल बोलत होतो. आता बघा, इथे मी ऑलरेडी बनवलेली एक फाईल आहे, इंडेक्स नावाची. आता इंडेक्स म्हणजे काय आपण अनुक्रमणिका. तर ही अनुक्रमणिका मी कशी बनवते तुम्हाला ओपन करून दाखवते. मी एक नॉर्मल एक्सेलची फाईल ओपन करते आणि याच्यामध्ये मी हेडिंग देते, माय डेली नोटिंग्स. नंतर त्यामध्ये कॉलम देते, सीरियल नंबर, डेट, डे, टास्क, रिमार्क. आता हे मी सगळं कसं केलं, सीरियल नंबर बघा, मी अगदी सोप्या पद्धतीने पहिल्यांदा 1 लिहिलं इथे, जरा जवळ आणखीन मोठं करून दाखवते. इक्वल टूचं साइन दिलं, 1 केलं, एंटर केलं. खालती इक्वल टूचं साइन दिलं, 1 केलं, प्लस वरचं 1 केलं, एंटर केलं आणि हे कंट्रोल सी करून खालती कंट्रोल व्ही केलं. अशा प्रकारे तुम्ही सीरियल नंबर 100, 1000, 5000, 1,00,000 पर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर मी इथे डेट कशी मेंटेन करते बघा आता. इक्वल टू डेटचा फॉर्म्युला देते. इक्वल टू टुडे म्हणते इथे आणि ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट करून एंटर करते. आज काय तारीख आहे? 10 मार्च 2026. तर ही तारीख बरोबर इथे आली आहे. आता इथे राइट क्लिक केलं आणि फॉर्मॅट सेलमध्ये गेले. आणि फॉर्मॅट सेलमध्ये इथे डेटमध्ये आले आणि इथे खाली या साइडला टाइपमध्ये सगळ्यात खाली गेले. आणि मी काय केलं, मला डे पण पाहिजे आणि डेट पण पाहिजे. सगळ्यात मोठी ही सिलेक्ट केली. बघा, ही अशा प्रकारे तुम्ही इथे डेट मेंटेन करू शकता. हे फक्त मी सेपरेट केलेलं आहे. आणि हेच तुम्हाला सगळ्या दिवसांचं काढण्यासाठी इक्वल टूचा फॉर्म्युला इथे गेले मी प्लस 1 केलं, एंटर केलं. उद्याच्या दिवसाची हेच कॉपी केलं आणि खालपर्यंत मी पेस्ट केलं. म्हणजे इथे माझा दिवसही दिसतो आणि तारीख, वार, वर्ष पण दिसतं. आता हे झालं, की थोडं अजून वाढवते ह्याच्यामध्ये. आता हे झालं. आता मला समजा शनिवार, रविवार सुट्टी असेल, तर मी इथे बघा दिसते तुम्हाला सॅटर्डे आणि ट्यूसडे मी इथे हायलाइट केलेत. का तर मला सॅटर्डे आणि ट्यूसडेला एखादी मीटिंग असेल किंवा सॅटर्डे आणि ट्यूसडेला मला काहीतरी महत्त्वाचं काम असतील, तर म्हणून मी ऑलरेडी हायलाइट केलेले. आता अशा प्रकारे मी सगळ्या ह्या डेट आणि डेज मी इथे लिहिलेले आहेत.
आता मी ते साइडला काय करते, इथे मी लिहिते, की आज मला कुठलं महत्त्वाचं मी काम केलं. समजा आज मी केलं बॅलन्स शीट बनवली. प्रिपेअर्ड बॅलन्स शीट. एंटर केलं. समजा मी आज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बनवलं असेल, तर मी काय करणार इथे रो इन्सर्ट करणार. ही संपूर्ण शिफ्ट प्लस स्पेस बार दाबून ही संपूर्ण रो सिलेक्ट करणार आणि कंट्रोल प्लस करून इथे खालती एक रो वाढवणार. अजून एक वाढवणार, अजून एक वाढवणार. जेवढ्या मला पाहिजे तेवढ्या मी वाढवणार. इथे मी लिहिते प्रिपेअर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे अशा प्रकारे मी इथे बनवून लिहिलंय. जेवढं मला वाढवायचे असतील आणि खालती नोटिंग्स ठेवायचे असतील, त्या मी करत जाईल. आणि समजा मला उद्याची काहीतरी नोटिंग आधीच करायची असेल, तर मला तिथे लिहायचं असेल, की पास्ट जर्नल एंट्रीज. उद्या मला आल्या पहिली जर्नल एंट्रीज करायच्यात. मी इथे लिहून ठेवली पास्ट जर्नल एंट्रीज. जसं उद्याच्या परवाच्या कामाची सुद्धा आपण इथे माहिती आपल्याला ॲडव्हान्समध्ये रिमाइंडर म्हणून इथे लिहू शकतो. रिमार्कमध्ये तुम्हाला जर काही ॲडिशनल अजून काही लिहायचं असेल, की ह्याच्यासाठी मला कोणाशी फोनवरती बोलायचंय किंवा कुठली फाईल लागणार आहे, तर ते हे तुम्ही रिमार्कमध्ये लिहू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे कॉलम वाढवू शकता. हे मी कुठल्याही कंपनीमध्ये जॉइन होते किंवा मी जेव्हा मी कामाला सुरुवात करते, हे मी करते. जर तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्ही सुद्धा करू शकता. जर का नवीन कोर्स जॉइन केला असेल, की मी आज हे शिकलो, आज मी हे शिकलो, ॲडिशनल नवीन हे झाला पॉइंट. तर ही नोटिस तुम्हाला वर्षाच्या शेवटी, महिन्याच्या शेवटी खूप युजफुल होतात. तुम्ही नुसतं कंट्रोल एफ करून तुम्ही कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये फाइंड करू शकता आणि तुम्हाला लगेचच त्याच्यावरती ॲक्शन पण घेता येते. हे एक मी महत्वाचं माझं आज तुम्हाला एक सांगायचं होतं. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली मी, ती फोल्डर स्वतःचा क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या तुमचा कामाचा डेटा ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला फाइंड होईल. आणि ह्या व्यतिरिक्त जर का कुठला एखादी नोटिंग तुम्हाला महत्वाची वाटत असेल, तर त्या नोटिंगला किंवा त्या अख्ख्या रोला तुम्ही जर का कलरिंग करून ठेवलं, तर हे तुमच्या लक्षात येतं, की ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ती तुम्हाला इन फ्युचर पटकन हायलाइट होण्यासाठी तुम्ही ते कलरिंग करू शकता. एक्सेल हे असं आहे ना, की तुम्ही त्याचा वापर हजारो प्रकारे करू शकता आणि तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये किंवा डेली वर्किंगमध्ये तुम्ही हे एक्सेल जास्तीत जास्त यूज करताल ना, तर तुमचा स्वतःला तुम्हाला खूप वेळ वाचेल, ॲक्युरसी राहील आणि तुम्हाला एफिशियन्सी वाढल्यासारखं काम एकदम फास्ट होतंय आपलं, हे लक्षात येईल. अशाच एक्सेलच्या नवीन-नवीन टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला जर का काही एखादा नवीन टॉपिक सांगायचा असेल, तर तो नक्की मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा पण एक अकाउंट इथे ओपन करा. थँक